यंदा श्री हनुमान जयंतीचं औचित्य साधून 2 एप्रिल 2026 रोजी उद्योजक व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा अजगणी हळदीची वाडी इथल्या श्री हनुमान मंदिर प्रांगणात हनुमान मंदिर मित्रमंडळ यांच्या वतीनं वैद्यश्री गोविंद सोनू उर्फ समाजसेवक नाना चव्हाण यांच्या स्मरणार्थ समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वक्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, पितृत्व असा पंचरंगी संगम आणि दत्ता सामंत यांच्यातल्या अष्टपैलू व विविधांगी विशेष नेतृत्वासाठी म्हणून हा पुरस्कार सन्मान त्यांना प्रदान केला जात आहे, असं हनुमान मंदिर मित्रमंडळाच्या वतीनं विशेष नमूद करण्यात आलं होतं. उद्योजक दत्ता सामंत यांना अजगणी हळदीची वाडी इथल्या हनुमान मंदिर मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी विशेष न्यायदंडाधिकारी ॲडव्होकेट सदानंद चव्हाण यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या व्यासपीठावरील उपस्थितीत हा पुरस्कार सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, अजगणी सरपंच साक्षी चव्हाण, तालुका प्रमुख विनायक बाईत, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर तसंच ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश बाकरे, सुनील घाडीगावकर, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि प्रतिथयश मान्यवर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. उद्योजक व पुरस्कार सन्मानमूर्ती दत्ता सामंत यांचं पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून स्वागत करण्यात आलं. उद्योजक दत्ता सामंत यांनी श्री हनुमानांचे दर्शन घेत वंदन केलं. दत्ता सामंत, ॲडव्होकेट सदानंद चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं पुरस्कार प्रदान सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. या पुरस्कार समारंभात गणेश बाकरे यांच्यासह व्यासपीठावरील विविध मान्यवर वक्त्यांनी दत्ता सामंत यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्यातल्या दास्यभक्तीची विशेष प्रशंसा केली. मान्यवर व उपस्थित सर्वांनी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. यावेळी हनुमान मंदिर मित्रमंडळ यांच्या वतीनं सतीश तांबे यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुरस्काराचा स्वीकार करत सन्मानाला उत्तर देताना उद्योजक व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना त्यांच्या जीवनातील खासदार नारायणराव राणे यांना गुरुस्थानी मानून केलेल्या दास्यभक्तीचे महत्त्व त्यांनी विशेष वर्णन केलं. निडरपणा, शौर्य यासोबत दास्यभक्तीची जाणीव ही कौटुंबिक, औद्योगिक, सामाजिक व राजकीय जीवनातील वाटचालीसाठी महत्त्वाची असल्याचं त्यांनी स्वानुभवावरनं स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात त्यांनी सन्माननीय राणेसाहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून राहण्यासाठी पसंती दिली आहे. जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात जे कोणी करू शकत नाही ते आपण 100% करू शकतो, कारण सन्माननीय राणेसाहेब असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्याकडे टाकलेला आपला शब्द 100% सार्थकी लागतो, कारण जशी प्रभू रामांकडे हनुमंताने ठेवली तशी कुठल्याही प्रसंगात त्यांची साथ आपण सोडलेली नाही, अशी निष्ठा श्री दत्ता सामंत यांनी बाळगल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विविध प्रकारच्या कठीण प्रसंगांमध्ये जीवनात कुठल्याही वायफळ व्यसनाधीनतेला थारा न देता आध्यात्मिक व रचनात्मक पद्धतीनं जीवन मार्गक्रमण करणे ही एक महत्त्वाची गोष्ट असून मनुष्य जन्मात सात्विक उद्देशांसाठी यथाशक्ती सहकार्याची वृत्ती विकसित करण्यावर आपलं लक्ष असतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दत्ता सामंत यांनी त्यांचे आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय दृष्टिकोन स्वानुभवातून सांगितले आणि समाज गौरव पुरस्कारांसारखे पुरस्कार आपलं भान जागृत ठेवतात आणि ठेवत राहतील, असंही त्यांनी सांगितलं. वैद्यश्री गोविंद सोनू उर्फ समाजसेवक नाना चव्हाण यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार गेली 23 वर्ष दिला जातोय. त्यांना त्यांच्या मुलांचा, कुटुंबाचा, हनुमान मंदिर मित्रमंडळाचा आणि गावाचा सार्थ अभिमान वाटत असेल, असंही दत्ता सामंत यांनी सांगितलं. दत्ता सामंत यांनी समाजभूषण पुरस्कार सन्मानाबद्दल हनुमान मित्रमंडळ व चव्हाण कुटुंबीय तसंच ग्रामस्थांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी हनुमान मंदिर मित्रमंडळ कार्यकारी मंडळ अध्यक्ष माजी विशेष न्यायदंडाधिकारी ॲडव्होकेट सदानंद चव्हाण यांनी या पुरस्काराचे निकष अधोरेखित केले आणि उपस्थितांना संबोधित केलं. पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, सरपंच साक्षी चव्हाण, तालुका प्रमुख विनायक बाईत आणि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी विविध क्षेत्रात
योगदान दिलेल्या व्यक्तींचा सदिच्छा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, ॲडव्होकेट सदानंद चव्हाण, विनायक बाईत, गणेश पाखरे, सुनील घाडीगावकर, संग्राम साळसकर, प्रशांत परब, माजी सरपंच रामचंद्र राऊत, अरुण परब, राजेश तांबे यांच्यासह श्री हनुमान मंदिर अजगणी मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच दीपक बंडू चव्हाण, दुलाजी परब, शानू वालावलकर, श्री बिरमोळे, गावप्रमुख मिलिंद गावकर, सामाजिक कार्यकर्ते गोपी लाड, माजी पोलीस पाटील आनंद तांबे, हनुमान भक्त सेवेकरी बाळकृष्ण साटम आणि वैद्यश्री गोविंद उर्फ नाना चव्हाण कुटुंबीय, महादेव चव्हाण, दीपक चव्हाण, पोलीस पाटील श्री चिकमडे यांच्यासह श्री हनुमान मंदिर मित्रमंडळ हळदीची वाडी अजगणीचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच वैभव पारकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आयोजकांकडून पुरस्कार मूर्ती, मान्यवर व सोहळ्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले. सानिका वांगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण, सिंधुदुर्ग.